आणि त्या भूताचा खेळ चालू झाला. तुम्ही कधी ऐकलंय का की भूत सुद्धा बलात्कार करतं? पुन्हा एकदा सत्य घटनेवर बोलू. ही घटना आहे भिवंडीचीच. भिवंडीमध्ये अंजूर फाटा या भागातली. आता यामध्ये जी मुलगी आहे त्या रियल नाव घेत नाही आहे, सारिका. तर आता ही सारिका दिसायला अगदी छान, गोरी, गुटगुटीत, गोलमटोल पण दिसायला छान, सुंदर. तर आता हिचे आईवडील लहानपणीच ही असताना ॲक्सिडेंटमध्ये एक्सपायर झाले. त्याच्यामुळे ही आपल्या काका काकीकडे भिवंडीमध्ये राहत होती. शिक्षण वगैरे सगळं त्यांच्याकडेच तिचं पूर्ण झालेलं होतं, म्हणजे लहानाची मोठी ही त्यांच्याकडेच झालेली होती. तर आता यांच्या घरामध्ये लग्नसराई होती. जवळच्याच नातेवाईकांचं 2 दिवसाने लग्न होतं. त्याच्यामुळे नवीन कपडे घेणं हे सगळं चालू होतं. मेकअप हे पार्लरमध्ये सगळ्यांचं चालू होतं. साडी कुठली हे ते सगळं घरातल्यांचं चालू होतं. त्याचप्रमाणे सारिकाचं सुद्धा, तिला सुद्धा पार्लरमध्ये जायचं होतं. त्याप्रमाणे ती सुद्धा अंजूर फाट्याला तिची मैत्रीण राहत होती. तर त्या ठिकाणी ती पार्लरमध्ये जाण्यासाठी तिच्याकडे संध्याकाळी गेली. तिचं सगळं संध्याकाळी चालू झालं. ब्लीच, फेशियल, संध्याकाळी प्रोसिजर चालू झाली. हेअर कलर वगैरे ते सगळं झालं. त्याच्यानंतर तिला लास्ट हातावर मेहंदी काढायची होती. तर ते सगळं करायच्या अगोदर मग तिच्याकडेच तिने जेवण वगैरे घेतलं आणि मग लास्ट तिने तिच्याकडे मेहंदी काढली. आणि मेहंदी झाल्यानंतर जवळजवळ हे सगळं पूर्ण प्रोसिजर कंप्लीट व्हायला 12:30 वाजले. म्हणजे तिला त्या घरातून निघण्यासाठी 12:30 झाले. 12:30ला ती तिच्याकडून निघाली घरी जाण्यासाठी. पण मधला जो रस्ता होता तो अगदी सामसूम रस्ता. म्हणजे जवळजवळ 8, 8:30 किंवा 9, 9:30च्या दरम्यान जर त्या रस्त्यावरून गेलं तर तो रस्ता अगदी सामसूम. तर मग 12:30च्या नंतर तर मग काय सांगायलाच नको. तर मग ती तिच्या घरी पोचण्यासाठी, म्हणजे जवळजवळ तो जो रस्ता होता तो रिक्षा स्टँड मेन रस्त्यावर येण्यासाठी सुद्धा, रिक्षा तिला पकडण्यासाठी सुद्धा एक 5 ते 7 मिनिटाचं अंतर तिला तो रस्ता गाठायचा होता. तर ती त्याप्रमाणे त्या रस्त्यावरून रात्रीची निघाली 12:30 नंतर. आणि त्यानंतर चालता चालता तिला अचानक मागून आवाज आला. तिला कोणीतरी हाक मारली. तिने मागे वळून पाहिलं. पण मागे वळून पाहिल्यानंतर तिला मागे कोणी दिसलं नाही. ती खरं तर घाबरली, पण तिला मागे वळून बघितल्यावर कोणी दिसलं नाही. मग त्यावेळी ती घाबरली, कोणी दिसलं वगैरे नाही आणि मला हाक कोणी मारली हे सगळं ती कन्फ्यूज झाल्यामुळे ती हळूहळू तिची पावलांचं हे वाढवू लागली, जोरजोरात चालायला लागली. ती घाबरली आणि ती जोरजोरात रस्ता पार करायला लागली. घाबरत तिने रस्ता पार केला आणि ती त्या रिक्षा स्टँडपर्यंत मेन रस्त्यावर पोचली. पटकन तिने रिक्षा केली आणि घरी पोचली. एक 7-8 मिनिटात तिच्या रिक्षाने ते डिस्टन्स होतं. घरी पोचल्याच तिने झोपून घेतलं, कारण ऑलरेडीच तिला पोचण्यासाठी सुद्धा 1:45-1 वगैरे वाजला होता. त्याप्रमाणे ती झोपली. झोपल्यानंतर खेळ भूताचा चालू झाला. आता तिने चादर घेऊन झोपली. चादर घेऊन झोपल्यानंतर थोड्याच वेळानंतर तिची जी चादर आहे ती हळूहळू खाली यायला लागली. ती पूर्ण गाढ झोपेत चादर खाली आली आणि तिची जी मॅक्सी होती किंवा तिने जे ड्रेस घातलेला होता तो हळूहळू वर आला आणि ती त्याच ह्याच्यामध्ये झोपलेली. तिला काही जाग वगैरे काहीच आली नाही. थोडी काय मध्ये काय जाग आली असेल, पण त्याच ह्याच्यामध्ये ती झोपली. सकाळी उठल्यानंतर काकीचा लक्ष गेला. काकी सकाळी उठल्यावर तिला ते बघितल्यानंतर तिला राग आला की गाढ झोपली आहे, ठीक आहे, उशिरा आली, पण एवढं पण नाही ना की बाबा आपले कपडे वर आलेत आणि हे कळलं नाही वगैरे म्हणून. त्याच्यामुळे ती तिला जोरात ओरडली, सारिका अशी कशी झोपली आहेस, नीट झोप, असं करून ती तिला ओरडली. ती दचकून उठली आणि
पुन्हा तिला काय समजलं नाही, तिला वाटलं झालं असेल झोपेत आणि पुन्हा ती झोपली. आणि नंतर 12-12:30 वाजल्यानंतर ती उठली, लेट झोपलेली म्हणून 12-12:30 वाजले तिला उठायला. तिला कोणी नंतर उठवलं पण नाही. नंतर मग उठल्यानंतर आपापली कामं वगैरे, जेवण खाणं पिणं वगैरे ते सगळं बनवणं चालू झालं. आणि संध्याकाळी पुन्हा त्यांचं दुसऱ्या दिवशीच लग्न होतं. मग संध्याकाळी पुन्हा त्यांचे कपडे जमवा वगैरे ते सगळं चालू झालं. आणि त्या जमवाजमवीच्या ह्याच्यामधून वगैरे त्यांचं सगळं काही झाल्यानंतर रात्री पुन्हा दुसऱ्या दिवशी लग्न होतं. रात्री पुन्हा ती लोक झोपल्यानंतर सगळ्यांनी लाईट वगैरे ऑफ झाली, सगळेजण झोपले. झोपल्यानंतर ही झोपलेली असताना पुन्हा हिच्या अंगावरची चादर ही हळू खाली यायला लागली आणि कपडे पुन्हा हळू तिचे वर यायला लागले. आणि तिला पुन्हा गाढ झोपेमध्ये हिला काय एवढं समजलं नाही, पण मध्येच तिच्या काकांना जाग आली. त्याच्यामुळे तिच्या काकांची नजर गेली आणि काकांना ते असं बघितल्यानंतर काय बरोबर वाटलं नाही, म्हणून त्यांनी सारिकाला हाक मारली, सारिका नीट झोप, कपडे नीट कर, असं केलं. तेवढ्यात त्यांच्या बाजूला झोपलेली त्यांची बायको सुद्धा जागी झाली आणि तिने सुद्धा ते पाहिलं. तिने पण तिला मोठ्याने ओरडली की सारिका नीट झोप म्हणून. तर ती सारिका दचकून उठली आणि नंतर तिने बघितलं तर अरे आपले कपडे अगदी वरपर्यंत आलेले, चादर खाली पूर्ण. मग तिने त्यावेळी झोपेत झालं असेल वगैरे असं करून ती थोडीशी कन्फ्यूज होऊन पुन्हा कपडे नीट केले आणि झोपली चादर वगैरे घेऊन. झालं, तो दिवस गेला. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर दुपारी त्यांना निघायचं होतं लग्नासाठी. त्याच्यामुळे सकाळी उठल्यावर त्यांची सगळी ती धांदल वगैरे सगळी चालू झाली. चांगली व्यवस्थित त्यांची तयारी वगैरे त्या लोकांनी केली. हिने सुद्धा छान मस्तपैकी गाऊन वगैरे घातला, मस्तपैकी तयारी केली आणि दुपारी ती लोक लग्नाला निघाले. लग्नाला निघाल्यानंतर त्यांचं लग्न वगैरे सगळं काही तिकडचं आटोपून वगैरे ती लोक वसईला लग्न होतं. तर ते वसईचं लग्न आटोपून वगैरे ती लोक इथे घरी येण्यासाठी, भिवंडीला येण्यासाठी पुन्हा ते 1 पर्यंत ती लोक घरी पोचले. आणि घरी पोचल्यानंतर सगळ्यांनी कपडे चेंज वगैरे केले आणि आपापल्या परीने ती लोक झोपायचे चालू झालं. आणि सारिका टॉयलेटला वगैरे गेली. टॉयलेटला वगैरे जाऊन आल्यानंतर आरशामध्ये, कपाटामध्ये आरसा होता त्यांच्या, तर त्या आरशामध्ये तिने स्वतःला पाहिलं की कशी दिसते, छान दिसते. पुन्हा 2-3 तिने सेल्फीचे फोटो वगैरे काढले आणि ते आरशामध्ये बघता तो फोटो काढता अचानक तिला कोणीतरी त्याच कपाटाच्या बाजूला अशी कोपरा होता, तर त्या कोपऱ्यामध्ये कोणीतरी तिला ओढत नेलं. पटकन तिला कोणीतरी ओढलं आणि ओढल्यानंतर तिचा लगेच तिथे कोणीतरी किस घेतलं, म्हणजे किस घ्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळी जसं हे सगळं तिच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांनी पटकन पाहिलं की तिला कोणीतरी तिथे ओढलं आणि तिच्या ओठांचा जो शेप होता तो शेप तिथे चेंज होत होता. म्हणजे एखादा जेव्हा किस घेतो त्यावेळी ज्याप्रमाणे तिकडे शेप होतो त्याप्रमाणे तिचा ओठ तसे ते दिसत होते त्यांना. पण तिथे कोण आहे कोण नाही आहे हे सगळं त्यांना तिच्यासमोर कोणी दिसत नव्हतं. पण कोणतरी काहीतरी करतंय आणि मिठीमध्ये वगैरे घेतंय वगैरे, तिचा त्याप्रमाणे ते शेप, म्हणजे ती त्याप्रमाणे करते हे त्यांना दिसतंय. कोणतरी तिचं असं मान वाकडी होते, तिची मान वाकडी होताना ती लोक बघतायत, ओठ वाकडे होताना तिचे ते बघतायत. आणि ज्या प्रकारे एखादी व्यक्ती एखाद्याला मिठी घेते वगैरे त्याप्रमाणे तिचे ते हावभाव होत होते. आणि ती स्वतःला आवरण्याचा प्रयत्न करते, समोर जी व्यक्ती आहे त्याला ढकलण्याचा प्रयत्न करते, पण तिला त्याचं कोणालाच कोण दिसत नाहीये, अशा प्रकारचं ते वातावरण होतं. आणि सगळेजण
त्यावेळी स्तब्ध झाले की हे हे असं काय होतंय, ती अशी काय करते. म्हणजे प्रत्येकाला कन्फ्युजन होतं की ती अशी काय करते. समोर तो कोण व्यक्ती दिसत नाही, मग ती अशी कोणाला काय करते. ती पण तिचे ओठ कसे वाकडे होत आहेत, आपणच तिचे ओठ कसे वाकडे होत आहेत, हे सगळं. आणि पटकन ती ओरडते की काकी काकी, म्हणजे तिने काकीला बोलले की काकी मला बघा ना कोणतरी काहीतरी करतंय, काकी कोणतरी काहीतरी करतंय मला. असं करून ती जेव्हा काकीला बोलायला लागली तर काकीने पटकन तिचा हात पकडला आणि स्वतःकडे ओढलं आणि स्वतःच्या जवळ ओढून तिला स्वतःकडे हे केलं. पण पुन्हा तिला तिच्या काकीकडून ओढून पुन्हा त्याच ठिकाणी तिथे नेलं आणि पुन्हा तोच प्रकार करायला लागला. आणि तिने जो गाऊन घातलेला होता तो पूर्ण पायापर्यंतचा गाऊन हळूहळू हळूहळू वर यायला लागला. आणि हे हे तिचे तर हात हे वर करत नव्हते हे त्यांना दिसत होतं, पण आपणच तो गाऊन वर कसा येतोय हे त्या लोकांनी पाहिलं. पूर्ण इथपर्यंत तिचा तो गाऊन आला. लगेच काकीने पुन्हा तिला ओढलं स्वतःकडे आणि त्यानंतर सारिकाचा आवाज चेंज झाला. त्यानंतर सारिका मधून कोणीतरी जेंट्स बोलायला लागला की ही माझी आहे, हिला मी सोडणार नाही, ही मला भेटली आहे, हिला मी सोडणार नाही, हिला मला पूर्णपणे माझी करायची आहे, ही माझी आहे. असं करत करत सारिकाच बोलते, पण सारिका मधला जो आवाज होता तो जेंट्सचा होता की ही माझी आहे, हिला मी माझंच करून सोडणार. असं करू सगळेजण तो आवाज ऐकून सगळ्यांना भीती वाटायला लागली की सारिका असं काय करते. सारिकाच्या तोंडून आवाज जेंट्सचा आणि तो सुद्धा एकदम भारदस्त असा आवाज. सगळे घाबरले त्यावेळी. आणि त्यानंतर थोड्या वेळाने तिला जे प्रकार करायचा होता तो सगळा तो प्रकार त्यावेळी पुन्हा एकदा त्या माणसाने त्या भूताने ओढलं तिला आणि तोच प्रकार तो पुन्हा पुन्हा करायला लागला. पण मग आत्ताही लोकांनी सगळ्यांनी मिळून तिला गच्च पकडलं. पण तो जो आवाज होता थोड्या वेळाने हे जे बोलणं झाल्यानंतर जो काय प्रकार तो भूत करत होता तो प्रकार तो करतच होता तिच्याबरोबर. आणि हे सगळं हे बघत होते. थोड्या वेळानंतर ते वातावरण सगळं काही शांत झालं आणि मग पण त्या रात्री ही लोक कोणीच झोपू शकले नाही. हिला स्वतः जवळच ठेवलं त्यांनी, पण कोणी त्या रात्री झोपलं नाही. सकाळ होईपर्यंत कोणी झोपलं नाही. आणि नंतर मग सकाळी पहाट झाल्यानंतर मग हळूहळू वातावरण शांत वाटल्यामुळे मग सगळेजण सकाळी पहाटे झोपले. पण हे सगळं वातावरण बघितल्यानंतर सगळेच घाबरले. म्हणजे कोणाला काही कळत नव्हतं की सारिका बरोबर हा प्रकार घडला, तिने काय केलं स्वतः. आणि जो आवाज बाहेर पडला सारिकामधून तो जेंट्सचा होता. त्यावेळी काकी आणि काकाला थोडंसं असं डाऊट आला की काहीतरी विचित्र झालंय. मग दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी आपापल्या नातेवाईकांना फोन करून सांगायला सुरुवात केली की असं असं सारिकाबरोबर झालंय, तर काय करायचं याच्यावर. मग कोणी आपापल्या परीने हे सांगायला लागलं की तिला भूत लागलं असेल, ती त्या दिवशी वगैरे. मग तिला विचारायला लागले की तुला कुठे काय असं काय दिसलं का काय. मग त्यावेळी तिने सांगितलं की मी तिथून पार्लरमधून येत असताना मला कोणाचा तरी रात्री आवाज आला तिथून, मी मागे वळून पाहिलं पण मला काही दिसलं नाही. मग हे सगळं त्या लोकांना तिथे डाऊट आला की काहीतरी प्रकार त्या रात्री झाला. मग नंतर सगळ्यांनी मांत्रिक वगैरे हे सगळं शोधायचा प्रयत्न केला, पण डॉक्टरकडे नेण्याचा कोणी प्रयत्न त्यावेळी केला नाही. त्या लोकांना शाश्वती हीच झाली की तिला त्यावेळी भूत लागलंय म्हणून. आणि नंतर मग कोणीतरी मांत्रिक वगैरे ह्याचा वगैरे नंबर दिला. ती लोक लगेच तिला तिथे घेऊन जायचे, पण काही त्याचा उपयोग झाला नाही. इथे घेऊन जा, त्या मांत्रिकाकडे घेऊन जा, त्या मांत्रिकाकडे घेऊन जा, कोणी सांगितलं ह्या साधूकडे घेऊन जा. सगळीकडे 2-3 महिने झाले ती लोक फेऱ्या मारत होते, पण
तिच्याबरोबर तो जो भूत जो हा प्रकार करत होता तो कंटिन्यू करतच होता. तिला त्याचा त्रास होत होता आणि तिच्या अंगावर त्याचे डाग, खरचटलेल्या जखमा शरीरावर, तिचे ओठ जे होते ते सुजलेले असायचे, तिच्या ओठांवर जखमा असायच्या, तिच्या पूर्ण अंगावर जखमा असायच्या. जखमा म्हणजे त्याच्यामधून रक्तसुद्धा येत होतं, अशा प्रकारच्या जखमा त्या दिसायच्या. पूर्ण शरीर तिचं खिळखिळं करून ठेवलेलं, चांगली गोलमटूल छान सुंदर दिसणारी मुलगी ती अशी त्यावेळी झालेली होती. तिला पण समजत नव्हतं की आपल्याबरोबर काय होतंय, पण काहीतरी भास होत होता की माझ्याबरोबर काहीतरी विचित्र होतंय, म्हणून आपल्या शरीरामध्ये काहीतरी चेंजेस होत आहेत हे सुद्धा तिला जाणवत होतं. कोणतरी काहीतरी माझ्या शरीराबरोबर करतंय. पण ते करून झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जे ते जखमा वगैरे व्हायच्या त्या सगळ्यांना दिसायच्या. सगळ्यांना भीती वाटलेली. इवन नंतर असं वाटलं की ती बिचारी पण वाटत होती, पण सगळ्यांना भीतीसुद्धा वाटत होतं की अरे तिच्यामध्ये भूत आहे, तर आपल्या दुसऱ्या मुलींच्या मध्ये पण जाऊ शकतं किंवा कोणाला अजून दुसरा त्रास होऊ शकतो, अजून दुसऱ्या मुलीला पण तो पकडू शकतो, असंही भीती वाटायची. पण शेवटी ही सुद्धा आपली मुलगी आहे, त्याच्यामुळे ही लोक हिला सुद्धा घाबरायचे की बाबा असं हिच्यामध्ये भूत आहे. बाकी मग तिला हळूहळू काही अजून नातेवाईकांना विचारून शेवटी एक ॲड्रेस त्यांना मिळाला आणि तिथे ती लोक तिला घेऊन गेले. ते भिवंडीच्या बाहेर होतं, तर तिथे घेऊन गेल्यानंतर तिला तिथे ठेवण्यात आलं आणि हळूहळू तिची ती जी काही त्यांची जी प्रक्रिया होती भूत घालवण्याची ती तिथे चालू झाली. तिच्याबरोबर तिची ही काकी आहे ती सुद्धा तिच्याबरोबर तिथे राहिलेली. म्हणजे एका दिवसात ती प्रक्रिया होणारी नव्हती, त्याच्यामुळे त्यांच्या इथेच त्या दोघी राहत होत्या. म्हणजे त्या ठिकाणी ज्यांना हे भूत बघण्याचा जो प्रकार आहे तो ती लोक तिथे त्यांना राहण्याची सुद्धा सोय होती, जी काय त्यांची फीस वगैरे भरून ते सगळं होतं. मग अशा प्रकारे तिथे तो इलाज चालू झाला आणि त्याच्यानंतर मग एक 15 दिवसानंतर म्हणजे एक 10 दिवसानंतर मग हळूहळू ती त्याच्यातून रिकवर झाली. मग नंतर ती हळूहळू याच्यातून रिकवर झाली, पण याच्यामध्ये सगळ्यांना प्रश्नचिन्ह होतं की हे कोण, काय, कसं, हे प्रश्नचिन्ह होते. मग त्याच्यावेळी ज्यांनी तिचं हे भूत घालवलं त्यांना ह्यांनी प्रश्न विचारले की हे काय आहे, कोण आहे, कशासाठी हिला पकडलं वगैरे, हे सगळे प्रश्न विचारले. मग त्यावेळी त्यांनी ते बघून त्यांच्यात काय मंत्र वगैरे काय शक्ती असेल आपल्याला माहीत नाही. मी पुन्हा एकदा सांगते, याच्यामध्ये मी अंधश्रद्धा पसरवत नाही आहे, पण एक घडलेली घटना आहे. माझ्या जवळच्याच मैत्रिणीने मला ही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे मी ही तुम्हाला सांगत आहे. पण अंधश्रद्धा पसरवत नाही आहे, त्यांच्याबरोबर घडलेली आहे आणि ती मुलगी सध्या माझ्याबरोबर बोलतसुद्धा आहे, कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे घडलेली घटना तुमच्यासमोर मी ही प्रस्थापित करत आहे. तर ती जी घटना आहे तर त्यावेळी त्यांना सांगितलं गेलं की ही जेव्हा त्या ठिकाणावरून येत होती त्यावेळी तो जो भूत होता त्याचं तिथे त्या ठिकाणी ॲक्सिडेंटली मृत्यू झालेला होता आणि त्यावेळी तो व्यक्ती कोणाला तरी शोधत होता आणि त्याच्यामध्ये एक तहान, अशा प्रकारची तहान त्याला भागवायची होती मुलीकडून वगैरे. तर तो त्या ताकमध्ये होता की मला कोणतरी अशा प्रकारचं भेटेल आणि तेव्हा मी तिच्या शरीरामध्ये जाणार आणि माझी जी इच्छा आहे ती सगळी तिच्याकडून मी पूर्ण करून घेणार. तर ह्याच्यामध्ये असलेला तो जो व्यक्ती किंवा तो जो भूत तो तिच्यामध्ये शिरला गेला आणि त्याने पूर्णपणे तिला पिळून काढलं, पूर्ण तिचे हाल केले आणि त्याच्यानंतर आता ती ओके आहे. आता अजूनही ती जी घटना घडली ती विसरलेली नाही आहे. तो जो रस्ता आहे तो मला सुद्धा माहिती आहे की कारण मी त्या रस्त्यावरून गाडीने वगैरे गेलेली आहे, पण तो जो रस्ता आहे तो खरंच सामसूम रस्ता आहे.
त्या रस्त्यावरून एक 8, 9:30, 9च्या पर्यंत गेलं तर ओके आहे, पण त्याच्यानंतर खरंच तो सामसूम रस्ता आहे आणि भीतीच वाटते त्या रस्त्यावरून जाताना वगैरे. आणि बरोबर त्याच सिच्युएशनमध्ये सारिका तिथे त्याला भेटली. आपण याच्यामध्ये निर्णय काय घेऊ शकतो की खरंच हे तिच्याबरोबर घडलं, पण तिने हे घडलेली घटना सांगितली आणि जी रियालिटी होती ती तिच्या घरच्यांनीच सगळ्यांनी बघितली की तिच्याबरोबर काय घडतंय. स्वतःच्या डोळ्यांनी ते सगळं त्यांनी पाहिलंय की तिच्याबरोबर हे सगळं घडत होतं. आणि जे काही घडत होतं ते सगळं ती लोक डोळ्यांनी पाहत होते, पण त्यावेळी ती लोक काही करू शकत नव्हते. कारण तिच्यामध्ये असलेला जो होता तो भूत शेवटी लोक तर घाबरणारच आहे ना, की काहीही होऊ शकतं. कारण ती साधीसुधी व्यक्ती नाही आहे, तिच्यामध्ये काही शक्ती असू शकते, काही प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे सगळे घाबरून होते, काही करू शकत नव्हते. त्यांच्या परीने जेवढं करता येत होतं तेवढं ती लोक करत होते. पण चांगलं नशिबाने ती त्याच्यातून पुन्हा रिकवर झाली आणि आता ती ओके आहे. फक्त एवढंच आहे की असं ऐकून आपण आहोत की रात्री अपरात्री अशा सामसूम रस्त्यावरून जायचं नाही. सगळं आपण गजरा घालू नये, त्या वासाने हे अट्रॅक्ट होतात, हे सगळं आपण ऐकून आहोत. पण हे किती सत्य आहे असत्य आहे माहीत नाही. पण शेवटी या घटनेतून एवढंच मला सांगायचं आहे की ही एक सत्य घटना आहे, एका मुलीबरोबर, जवळच्याच मुलीबरोबर घडलेली आहे. ती तुमच्यासमोर मी मांडलेली आहे. आणि ही जर घटना तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, लाईकसुद्धा करा. आणि कोणी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही त्रुटी जाणवत असतील किंवा माझ्याकडून जर काही राहिलेले असतील मुद्दे वगैरे तर ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. चला तर, धन्यवाद.